मागील भागात किस करतच तिला बेडवर आडवे केले. आता ती खाली आणि तो तिच्यावरून होता. तो हळूहळू किस करत होता. ती मात्र शांत पडून होती. त्याला साथ पण देत नव्हती. कारण लग्न झाल्यापासून सिद्धार्थला जे हवं होतं तो तेच करायचा. मागच्या 3-4 दिवसात काव्या त्याच्या अशा वागण्याची सवय करत होती. कारण तिने मनापासून त्याचा नवरा म्हणून स्वीकार केला होता. तिने तर त्याचा स्वीकार केला होता. सिद्धार्थ तिचा स्वीकार करेल का हा प्रश्न मनात येताच तिचे डोळे पाणावले. कारण तो तिच्यासोबत जे काही वागत आला होता त्यावरून तरी असे वाटत होते की तो फक्त तिच्या सुंदर शरीराचा उपयोग घेत आहे. त्याच्या मनात तिच्याबद्दल काळजी असली तरी तेवढाच रागही होता. तो तर तिला खेळण्यासारखं वापरत होता. ती त्याच्याबद्दल असा विचार करत होती आणि तो मात्र तिच्या शरीराच्या सुगंधात बुडाला होता. आता त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावरून, मानेवरून, तिच्या ब्रेस्टवर फिरत होते. त्याच्या आईला सांगितले होते बायको म्हणून तिचा स्वीकार करेल. पण खरंच तिचा बायको म्हणून स्वीकार त्याने केला होता का हे त्याला पण माहिती नव्हते. पण आज त्या घाणेरड्या माणसाची ती घाणेरडी नजर बघून त्याला काव्याबद्दल काळजी वाटली. जशी एखाद्या नवऱ्याला आपल्या बायकोची काळजी असते तशीच काळजी त्याला वाटली होती. त्याचे मन भरले तसा तो ओठ फिरवायचं थांबला. तिच्याकडे प्रेमाने बघू लागला. त्याच्या ओठ फिरवण्यामुळे तिच्या मानेजवळ लाल लाल झाले होते. खूपच नाजूक होती ती. त्यात आपण तिला किती त्रास देतो हा विचार नकळत त्याच्या मनात येऊन गेला. ती मात्र डोळे घट्ट बंद करून तशीच पडून होती. थोडं खाली वाकून तिच्या मानेजवळ त्याने फुंकर मारली. त्याने काव्याच्या अंगावर काटाच आला. तो खूप प्रेमाने तिथे फुंकर मारत होता आणि त्याला काहीतरी आठवते. त्याच्याजवळ यायला मुली वेड्या असायच्या, पण त्याने आजपर्यंत कधीच कुणाला त्याच्याजवळ येऊ दिले नव्हते. त्याच्याजवळ येणारी काव्या ही त्याच्या आयुष्यातील पहिलीच मुलगी होती. तो तिच्या शेजारी आडवा झाला. तिला जवळ ओढून मिठीत कवटाळून घेतले. काव्याला तर त्याचे वागणे कळतच नव्हते. आधी त्रास द्यायचा आणि नंतर असे जवळ ओढून प्रेम पण करायचे होते. त्याने तिला मिठीतून बाजूला केले. काही न बोलता तो फ्रेश व्हायला निघून गेला. काव्या तर त्यालाच पाहत होती. ती विचार करत उठून बसते. घड्याळात पाहते 1 वाजला होता. तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याचा फोन, लॅपटॉप घेऊन स्टडी रूममध्ये निघून गेला. तो स्टडी रूममध्ये जाताच ती पण फ्रेश व्हायला आत गेली. इकडे सिद्धार्थ सागरसोबत बोलत होता. आज संध्याकाळी खूप महत्त्वाचे क्लायंट भेटायला येणार होते. त्याबद्दल ते बोलत होते. सिद्धार्थने त्यांची सोय त्याच्या कर्जतच्या फार्म हाऊसला केली होती. त्याला 1-1.5 तासाने कर्जतला निघायचे होते. काही वेळ बोलून तो फोन ठेवतो आणि त्याला त्या माणसाची आठवण येते आणि रागाने त्याच्या हाताच्या मुठी आवळतात. तो रागातच कुणाला तरी फोन करतो आणि काहीतरी सांगतो. काय वाटतं सिद्धार्थने कुणाला फोन केला असेल? आता पुढे. काव्या फ्रेश होऊन बाहेर आली. बेडवरची अस्ताव्यस्त बेडशीट बघून तिने ती व्यवस्थित केली आणि ती खाली निघून गेली. आईसोबत साहिल आणि रोशनी बाहेर गेले होते. ते अजून पण घरी आले नव्हते. सायलीच्या रूमचा दरवाजा बंद होता. काव्या एकटीच हॉलमध्ये उभी राहून विचार करत होती. इथे खाली थांबण्यापेक्षा मी रूममध्येच जाते. असेही ते स्टडी रूममध्ये आहेत. ती त्यांच्या रूममध्ये येते. सोफ्यावर बसून पेपर वाचत बसते. तो वाचत असताना कधी तिचा डोळा लागतो तिचे तिला कळत नाही. सिद्धार्थचे पण ऑफिस चालू असल्यामुळे तो स्टडी रूमच्या बाहेर आला नव्हता. 2-2.5 तासाने काव्याला जाग येते. रूममध्ये पाहते तर सिद्धार्थ तिला कुठेच दिसत नाही. ती फ्रेश होऊन खाली निघून जाते. असाच तिचा वेळ निघून जातो आणि संध्याकाळचे 6 वाजले होते. काय करू काव्याला काहीही कळत नव्हते. तोच सायली तिच्या रूममधून बाहेर आली. वहिनी, मावशींचा फोन आला होता. त्यांना यायला उशीर होणार आहे. खूप उशीर झाला तर मावशी, साहिल आणि रोशनी तिकडेच राहणार आहे. मी आणि आई पण बड्डेला जातोय. आम्ही उद्या सकाळी येऊ. तुला सोबत घेऊन गेलो असतो पण दादा
सायली एवढंच बोलते. सायलीताई, तुम्ही जा बड्डेला, एन्जॉय करा. सायली आत निघून जाते. काही वेळाने सायली आणि मावशी त्यांचं आवरून बड्डेला निघून जातात. काव्या रूममध्ये तेव्हाच सिद्धार्थ पण स्टडी रूममधून बाहेर येतो. त्याला पण कर्जतला फार्म हाऊसला जायचे होते. तोच त्याचा फोन वाजला. फोन त्याच्या बॉडीगार्डचा होता. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या माणसाला शोधायचा प्रयत्न केला, पण तो भेटतच नाही. पण आम्ही आपली सगळी माणसे कामाला लावली आहे. गुड. मला लवकरात लवकर तो माणूस हवा आहे. आणि सर, ते आपले सिक्युरिटी गार्ड यांना विचारले तर ते सांगत होते की मोठ्या मॅडमनी काही फुलझाडे मागवली होती. तीच झाडे घेऊन तो माणूस आला होता. मला काहीही करून त्या माणसांची लवकरात लवकर माहिती हवी. सिद्धार्थ त्याच्या बॉडीगार्डवर गरजलाच. तो क्लोज सेक्शनमध्ये जाऊन बोलत असल्यामुळे काव्याला त्याचे बोलणे ऐकू येत नव्हते. त्या माणसाबद्दल अजून काही माहिती मिळते का ते बघा. काहीही करून मला त्या माणसाची माहिती हवी. येस सर. एवढं बोलून पलीकडून फोन कट झाला. सिद्धार्थ काहीतरी विचार करून त्याचा आवरू लागला. आता घरात फक्त काव्या आणि आजीच आहे हे सिद्धार्थला माहिती नव्हते. सिद्धार्थ तर कुठे जातोय, काय करतो हे त्याने घरात कधीच कुणाला सांगितले नव्हते. म्हणून आज पण तो कुणाला काहीही न सांगता कर्जतला जाणार होता. तसा तो रात्री उशिरापर्यंत घरी येणार होता. तो कपडे घालून बाहेर आला आणि ड्रेसिंग टेबलसमोर जाऊन उभा राहिला. तो तयार होऊन बाहेर आला. काव्या त्याला पाहतच राहिली. व्हाईट कलरचा फुल स्लीव शर्ट, त्यावर ब्लॅक पॅन्ट. खूपच हँडसम. नाही, काव्याच्या भाषेत खूपच सुंदर तो दिसत होता. काही वेळासाठी काव्या तर त्याच्याकडे भान हरपून पाहत होती. तो त्याचा आवरत असताना त्याचे लक्ष आरशातून तिच्याकडे जाते. ती एकटक त्यालाच पाहत असते. तिला असे पाहताना बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तिची मज्जा घ्यायची पण त्याला लहर येते. तो मुद्दाम घसा खवळण्याचे नाटक करतो. त्या आवाजाने काव्या भानावर येते. ती नजर दुसरीकडे वळवते. पूर्ण दिवस तर घरातच होते, मग आता एवढे तयार होऊन कुठे जाताय हे? ती मनातल्या मनातच बोलत होती. तिला विचारात बघून तो तिला आवाज देतो, इकडे ये. ती पण त्याच्यासमोर जाऊन उभी राहते. सगळ्या वस्तू त्याच्यासमोरच असतात, पण तिला त्रास द्यायचा असतो म्हणून तो एक एक वस्तू तिला मागत होता आणि त्याची बॅगमध्ये ठेवत होता. काव्याला मात्र त्याच्या वागण्याचा राग आला होता. ती मनातच बोलते, सगळं जवळ असून स्वतः घ्यायच्याऐवजी मला त्रास देत आहे. ते माझे वॉच त्या साईड टेबलला आहे, ते आण. ती ते वॉच घेऊन त्याच्यासमोर येऊन उभी राहते. तो तिच्यासमोर हात पुढे करतो आणि घाल म्हणून सांगतो. ती मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत असते. तोच त्याचा फोन वाजतो. तो फोन घेतो. त्याचा हात अजूनही तसाच असतो. तो फोनवर बोलण्यात बिझी असतो. काव्या त्याच्याकडे पाहते आणि त्याला वॉच घालायला लागते. त्याचे लक्ष नाही आहे हे बघून ती त्याच्या हाताला चिमटा घेते. त्याच्या तोंडून बाहेर पडते. पण फोनवर बोलत असल्यामुळे तो शांत होतो. फोनवर बोलत एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकतो तर ती वॉच घालत असते, ते पण नॉर्मल चेहरा करून, जसे की तिने काही केलेच नाही. पण मनातून तिला एवढे हसू येत होते की खूप, कारण आज चक्क तिने खडूस राक्षसाला चिमटा जो घेतला होता. ती मनातच बोलते, मला खूप त्रास देतात तुम्ही, खडूस कुठले. त्याने फोन ठेवला आणि रागाने तिच्या दोन्ही दंडांना पकडले. आता तो खूपच रागात दिसत होता. त्याला तसे बघून काव्या मुद्दाम त्याला विचारते, अहो, ते मगाशी तुम्ही असे का ओरडले होता? आता पण तिच्या तोंडून अहो ऐकून तो गाराच पडला. तसा पटकन भानावर आला. तिच्याकडे पाहिले तर ती नॉर्मल त्याच्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की तिने काही केलेच नाही, पण सगळं काही तिनेच केले होते. त्याने तिला बाजूला ढकलले आणि त्याची वॉच नीट करू लागला. ती मात्र तिरप्या नजरेने पाहत, आता वॉच नीट करत आहात, त्यापेक्षा तुम्हीच घातले असते तर चिमटा घेतला नसता मी. तिला हसू आले, पण तिने खूप कंट्रोल केले. तो काही न बोलता निघून गेला. तो जाताच ही मात्र बेडवर आडवी होऊन हसत होती. आज एवढ्या मोकळ्यापणे हसत होती ती
की हसून हसून तिचे पोट दुखायला लागले होते. आता घरात ती एकटीच होती, कारण आई, साहिल, रोशनी दुपारीच बाहेर निघून गेले होते. त्यांच्या 1-2 तासाने सायली आणि मावशी पण निघून गेल्या होत्या आणि आता सिद्धार्थ पण गेला होता. जशी सिद्धार्थची गाडी बंगलोच्या बाहेर पडली तशी झाडाच्या मागे लपलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर खूनशी स्माईल आली. त्याला माहिती होते संध्याकाळी 7 वाजता सिक्युरिटी गार्ड्सची ड्युटी बदलते आणि बंगलोमधील नोकर माणसे पण घरी निघून जातात. तसे बॉडीगार्ड्स होते बाहेर, पण त्या व्यक्तीने काहीतरी ठरवले होते आणि तोच ते करणार होता. कधी घरातील सगळे बाहेर जात आहे आणि तो बंगलोच्या आत जातोय असं त्याला झाले होते. आता घरात ती आणि आजीच असल्यामुळे ती काही वेळ त्यांच्या रूममध्ये घालवते. त्यानंतर गॅलरीमध्ये जाऊन शांत बसून वर चांदण्यांकडे पाहत असते. चला खाली जाऊन देवपूजा करू म्हणून ती खाली येते. देवाजवळ दिवा लावते. अगरबत्तीचा सुवास सगळ्या घरात दरवळत होता. खूपच प्रसन्न वाटत होते. त्यानंतर आजीसोबत काही वेळ गप्पा मारते. आजी आणि ती मिळून जेवण करते. जेवण झाल्यानंतर आजी गोळ्या घेतात. गोळ्यांमुळे त्यांना लवकरच झोप लागून जाते. आजी झोपल्यामुळे ती एकटीच होती. तिला आता कंटाळा येत होता. तिथेच टीपॉयमध्ये तिला काही बुक्स दिसतात. त्यातील एक बुक घेऊन ती वाचत असते. बराच वेळ ती बुक वाचत होती. इकडे बाहेर ती व्यक्ती पुन्हा गेटजवळ येते. आता गार्ड्स बदललेले असल्यामुळे त्याला चांगलेच झाले होते. आता ती व्यक्ती झाडांसाठी खत घेऊन आली होती. तो गेटजवळ येतो तर गार्ड्स त्याला थांबवतात. ती व्यक्ती गार्ड्सला सांगते, मी सकाळी आलो होतो फुलझाडे घेऊन, हवं तर तुम्ही एंट्री बघा. गार्ड्स चेक करतो तर त्या व्यक्तीची एंट्री असते. ते मोठ्या मॅडम आहेत ना, त्यांनी सकाळी फुलझाडे मागवली होती. त्यानंतर त्यांचा पुन्हा फोन आला की झाडांसाठी त्यांना खत पण हवे आहे, म्हणून हे मी घेऊन आलो आहे. एवढा उशीर का झाला तुला आणायला? ते मी आज बरीच ठिकाणची ऑर्डर पूर्ण केल्यात. शेवटची तुमची ऑर्डर होती म्हणून यायला उशीर झाला. बरं जा तिकडे जाऊन ठेव. ती व्यक्ती होमध्ये मान हलवते. तिकडे जायला निघते. आता घरातील काही नोकर माणसे घरी जायला निघाले तर ते एक्झिटची एंट्री करून जात होते. गार्डचे लक्ष होते ती आत गेलेली व्यक्ती अजून बाहेर आली नाही. गार्ड्स त्या व्यक्तीला तिकडे पाहायला जाणार की त्याचा फोन वाजतो. बंगलोच्या मागच्या बाजूने जाऊन पाण्याची टाकी भरली का नाही ते चेक करा. हो करतो. एवढं बोलून गार्ड्स फोन ठेवून देतो आणि बंगलोच्या मागच्या बाजूने जातो. तेव्हा ती व्यक्ती गेटजवळ आली होती. तेव्हा तो एकच गार्ड्स होता, त्यामुळे त्याला कुणी पाहिले नव्हते. बॉडीगार्ड होते, पण त्या बॉडीगार्डपासून सावधगिरीने ती व्यक्ती आत आली होती. गार्डनमध्येच एका कोपऱ्यात ती व्यक्ती लपून बसली होती. गार्डन खूप मोठे असल्यामुळे तिथे रात्री कुणी जात नव्हते. त्याचाच फायदा त्या व्यक्तीला झाला होता. इकडे काव्या बुक वाचत असताना कधी तिचा डोळा लागला तिचे तिला कळाले नाही. सोफ्यावर झोपून वाचत असल्यामुळे ती सोफ्यावरच झोपून जाते. त्या व्यक्तीला तर असे झाले होते कधी रात्र होते आणि तो काव्याला स्पर्श करतोय म्हणून. त्यात त्याच्या बंगलोचा मेन दरवाजा ओपनच असायचा. आई रोज रात्री त्यांच्या हाताने दरवाजा बंद करायच्या, पण आज आई नव्हत्या. त्यात काव्या बुक वाचत असताना झोपून जाते. हळूहळू बंगलोचे लाईट बंद होतात, पण बंगलोच्या आतमधील लाईट चालूच दिसतात. ते बघून ती व्यक्ती मीटर असलेल्या रूमजवळ जाते. खरं तर ती व्यक्ती काही दिवसांपासूनच त्या बंगलोवर लक्ष देऊन होता, त्यामुळे त्याला माहिती होते कुठे काय काय आहे. त्या मीटरकडे बघून त्याने खूनची स्माईल केली आणि तिथे काहीतरी छेडछाड केली. त्यामुळे अचानक बंगलोमधील सगळे लाईट्स बंद झाले आणि सगळीकडे अंधार पसरला. अचानक लाईट कशी गेली म्हणून सगळे गार्ड्स आणि बॉडीगार्ड्स गोंधळले होते. ती व्यक्ती चोर पावलांनी बंगलोच्या आत शिरली. सगळे गार्ड्स आणि बॉडीगार्ड्स मीटर असलेल्या रूमकडे जात होते. त्याचाच फायदा त्या व्यक्तीने घेतला, पण आत येताच त्याला अंधार दिसला. त्याने सगळ्यात आधी मेन दरवाजा बंद केला. तो बंद होताच लॉक झाला. ती व्यक्ती नवीन असल्यामुळे त्याला काही कळले नाही. दरवाजा बंद झाला म्हणजे तिथे कुणी येणार नाही याचा त्याला आनंद झाला. इकडे सिद्धार्थला कर्जतला पोहोचून 3-4 तास झाले होते. क्लायंट खूप महत्त्वाचे असल्यामुळे त्यांची
खूप चांगली खातिरदारी केली होती. जसा वेळ मिळेल तसा त्याच्या मोबाईलमध्ये बंगलोचे फुटेज चेक करत होता. पण नंतर क्लायंटसोबत बिझी झाल्यामुळे त्याला नंतर चेक करायला वेळच मिळाला नाही. आज पहिल्यांदा सिद्धार्थला काव्याची काळजी वाटत होती. राहून राहून तिची आठवण येत होती. याआधी असे कधीच झाले नव्हते. म्हणजे आठवण यायची पण नॉर्मल. आज त्याला काहीतरी वेगळेच वाटत होते. मला का तिची काळजी वाटत आहे? आणि बंगलोमध्ये एकटी नाही आहे ती. सगळे आहेस ना घरी. मी नाही आहे म्हणून काय झाले? तो त्याचे विचार झटकतो आणि क्लायंटसोबत बिझी होतो. त्याने कितीही विचार जरी केला की तिची आठवण काढायची नाही तरी त्याला तिची आठवण येत होती. त्यात त्याला आता त्याने तिच्यासोबत घालवलेले क्षणसुद्धा आठवत होते. ते आठवताच त्याच्या अंगात एक गोड शिरशिरी आली. पण अचानक त्याला मागच्या काही गोष्टी आठवताच त्याच्या हाताच्या मुठी घट्ट होतात. पण समोर क्लायंट असल्यामुळे त्याचा राग मनातच तो गिळतो. त्या व्यक्तीने दरवाजा तर बंद केला पण आत त्याला काहीही दिसत नव्हते. म्हणून त्याने त्याच्या मोबाईलचा टॉर्च लावला. टॉर्चच्या प्रकाशाने तो एक एक पाऊल पुढे चालत होता आणि त्याला समोर सोफ्यावर झोपलेली काव्या दिसली. तिला बघून ती व्यक्ती खूनशी हसली आणि हळूहळू तिच्याजवळ जाऊ लागली. तिला पाहण्यात ती व्यक्ती एवढी गुंग होती की समोर टीपॉय आहे हे पण त्याला दिसले नाही. त्याचा पाय टीपॉयला अडकला. ती व्यक्ती खाली पडली पण त्याच गडबडीत टीपॉयवर ठेवलेला फ्लॉवर पॉट खाली पडून फुटला आणि त्या आवाजाने काव्या दचकून जागी झाली. अचानक उठल्यामुळे ती गोंधळली होती. त्यात पूर्ण बंगलोमध्ये अंधार दिसत होता. आजींना आवाज देऊन पण आजी उठणार नव्हत्या. त्यात समोर तिला मोबाईलचा टॉर्च चालू दिसला. मोबाईलचा टॉर्च कसा चालू आहे? माझ्याकडे तर मोबाईल पण नाही आहे. आता ती चांगलीच घाबरली. ती सोफ्यावरून उठून जाणार की तिच्या हाताला झटका बसला आणि ती मागे ओढली गेली. आता ती त्या व्यक्तीच्या समोर होती. त्या व्यक्तीला बघून तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे झाले. कारण ती व्यक्ती तीच होती आणि तिला मागचा प्रसंग आठवला. ज्या दिवशी ती पहिल्यांदा सिद्धार्थला शेतात धडकली होती. खरं तर त्या दिवशी ती तिच्या बाबांना डबा द्यायला शेतात गेली होती. तिचे बाबा ज्या शेतात गेले होते त्या शेताचा मालक पण तिथे होता. तो काव्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहत होता. म्हणजे बोलत काव्याच्या बाबांशी होता पण त्याची घाणेरडी नजर मात्र तिच्याकडे होती. त्याची ती घाणेरडी नजर बघून काव्याला खूप कसेतरी होत होते. ती डब्बा ठेवून तिथून जायला निघते तसा तो शेताचा मालक पण घाईघाईमध्ये तिच्या मागे जायला लागतो. तिला थोडं अंतर पुढे जाऊ देतो. आता तिथे कोणीच नव्हते. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन ती व्यक्ती काव्याचा हात पकडते. त्याचा तो घाणेरडा स्पर्श होताच काव्या रागाने त्या व्यक्तीकडे पाहत तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते. पण त्याची पकड घट्ट असल्यामुळे तिला तिचा हात सोडवता येत नाही. काव्या त्याच्या पायावर जोराने पाय मारते. त्या गडबडीत ती व्यक्ती तिचा हात सोडते. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन ती पुढे पळायला लागते. पण ती व्यक्ती पण तिच्या मागे पळायला लागते. काहीही करून काव्याला तिची अब्रू वाचवायची होती. ती खाली पडलेला एक दगड घेते. जोराने त्या व्यक्तीच्या दिशेला भिरकावते. तिचा नेम एवढा परफेक्ट असतो की तो दगड त्याच्या डोक्याला लागतो आणि त्यातून रक्त येते. ती व्यक्ती डोक्याला हात लावून विव्हळत खाली जमिनीवर बसते. तेव्हाच काव्या पळत पळत निघून जाते आणि पळत असताना शेताच्या बाहेरच्या लोकांना प्रोजेक्टसाठी शेत दाखवत असलेल्या सिद्धार्थला ती धडकते. सिद्धार्थ तर तिला पाहण्यात हरवतो. कारण होतीच ती तेवढी सुंदर. चेहऱ्यावरून घाबरलेली दिसत होती. त्यामुळे तिचे सुंदर डोळे मोठे झाले होते. आज जणू तू स्वर्गातील अप्सरेलाच पाहतोय की काय असे त्याला वाटत होते. ती मात्र त्याच्याकडे बघून पुन्हा जोराने पळत लांब जात असते. ती ज्या दिशेला पळत जात होती त्या दिशेला सिद्धार्थ एकटक पाहत होता. नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि त्याच्या कामात गुंतला. ते सगळं आठवून काव्या त्या व्यक्तीकडे घाबरून पाहत तुम्ही
एवढंच बोलली. हो, कारण ती व्यक्ती तीच होती ज्या व्यक्तीला काव्याने दगड फेकून मारला होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे डोके फुटले होते. ती व्यक्ती मात्र कुत्सितपणे हसत, त्या दिवशी राहिलेलं काम पूर्ण करायला आलो आहे मी. एवढं बोलून त्या व्यक्तीने काव्याला धक्का दिला. त्यामुळे काव्या सोफ्याला जाऊन धडकली. खूपच घाबरली होती ती. घाबरल्यामुळे तिच्या तोंडून आवाज पण फुटत नव्हता. घरात ती आणि आजी सोडले तर कोणीही नव्हते आणि बाहेर सगळे गार्ड, सिक्युरिटी लाईटला का गेले ते पाहायला बंगलोच्या मागच्या बाजूने गेले होते. ती व्यक्ती हळूहळू काव्याच्या जवळ येत होती. काव्या उठून पळायच्या प्रयत्नात होती की त्या व्यक्तीने तिला पुन्हा धक्का दिला. ती पुन्हा सोफ्यावर पडली. त्या व्यक्तीने सोफ्यावर तिच्या आजूबाजूला हात देऊन तिला दोन्ही हातात कैद केले. आता कुठे जाशील? आणि तुला वाचवायला या घरात कुणीही नाही आहे, ती व्यक्ती कुत्सितपणे हसत बोलत होती. काव्या तर रडत होती. हळूहळू ती व्यक्ती काव्याच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणत होती की तोच. काय वाटतं, कोण वाचवेल काव्याला? सिद्धार्थ येईल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.